करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। दिल्ली स्फोट प्रकरणी आणखी एक डॉक्टर अटके। डॉक्टर परवेज अन्सारी उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात। सूत्रांची माहिती, परवेज हा अटकेतील डॉक्टर शाहीनचा धाकटा भाऊ। फरीदाबाद मध्ये अटक झालेल्या डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन। शाहीननं महाराष्ट्रातल्या तरुणाशी लग्न केलं होतं, तर 2015 साली तिचा घटस्फोट झाला होता। व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल कडून दिल्ली हादरवण्याचा कट, स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप। अल फलाह विद्यापीठ चौकशीच्या फेऱ्यात। षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार। दिल्ली स्फोटा प्रकरणी पंतप्रधान मोदींचा भूतानमधून इशारा। दोषींना कडक शिक्षा देणार, जिथे असतील तिथून शोधून काढणार। पोलीस आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर शहांचा इशारा। प्रकरणाचा तपास एनआयए कडे वर्ग। दिल्ली बॉम्बस्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख, कायम अपंगत्व आलेल्यांना 5 लाख मिळणार, तर गंभीर जखमींना 2 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा। जखमींच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारीही सरकार घेणार। दिल्ली स्फोटातील 42 अवशेष फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात। गाडीचे टायर, सीएनजी सिलेंडरसह इतर अवशेषांची तपासणी। पुलवामामध्ये राहणारा i20 कारचा शेवटचा मालक असल्याचं समोर। याआधी मूळ मालक मोहम्मद सलमानकडून घेतलेली कार नदीमनं फरीदाबादमधील डीलरला विकली। महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाची मुंबऱ्यात छापेमारी। 4 घरांवर छापा, 2 व्यक्तींसह इतर घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात। तपासणी होणार। अनेकांच्या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीए सरकारला पसंती। मॅट्रिक्स आणि आयएनएस नुसार एनडीएला 147 ते 167 जागा, तर इंडिया आघाडीला 70 ते 90 जागा मिळण्याचा अंदाज। चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या पोलनुसार एनडीएला 130 ते 138 जागांची शक्यता, तर इंडिया आघाडीला 100 ते 108 जागांचा अंदाज। बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी मतदान पार। 14 नोव्हेंबरला मतमोजणी। भाजप आणि नितीश कुमार यांची जेडीयू विरुद्ध काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांची राजद अशी मुख्य लढत। एमसीए निवडणुकीत पुन्हा नाट्यमय कलाटणी। शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात युती। ग्रुप पॅनलची घोषणा। उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाडांकडे। महायुतीत जागा वाटपावरून वादंगाची शक्यता। ताकद असेल तिथे मागे हटू नका, समान जागांसाठी आग्रही भूमिका घ्या। जिल्हा प्रभारींच्या बैठकीत भाजपा नेत्यांचा सूर। समन्वय समितीच्या बैठकीतही पडसाद। सूत्रांची माहिती, मिनी विधानसभेतही भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा। महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा। मुख्यमंत्री फडणवीसांचा भाजपा नेत्यांना सूचना। दुसऱ्यांकडून काही गोष्टी होतात, त्यावरून मला टार्गेट केलं जातं। सर्व नियमानं करतो, मला चुकीचं खपत नाही। 3 वेळा स्पष्टीकरण दिलंय। पार्थ पवार प्रकरणावरून अजित पवारांचं भाष्य। अजित पवारांना यावेळी मोदीही वाचू शकणार नाहीत। पार्थ पवार जमीन प्रकरणानंतर अंजली दमानी यांचा इशारा। मेघदूत बंगल्यावरती बावनकुळेंची भेट घेतली। उद्या सकाळी मोठा गौप्यस्फोट करणार। पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी रुपाली पाटलांविरोधात गुन्हा दाखल। बहिणीवर दाखल गुन्ह्याचा जाब विचारत पोलिसांना अरेरावीचा प्रयत्न। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मोहित कंबोज यांच्यावर संशय। सिद्दीकी यांच्या पत्नी शेहजीन यांची हायकोर्टात याचिका। अशोक मुंद्रा, विश्वजित चव्हाण यांच्यावरही गंभीर आरोप।